हाय, हॅलो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर अनघा वैद्य. माझ्या आजच्या या पुस्तकांच्या संदर्भातल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पुस्तकं आपल्या आयुष्याचा आणि मनाचा भाग असतात असं मी दरवेळी सांगते. आणि पुस्तकं वाचण्याची आवड, पुस्तक वाचण्याचा छंद हा लहानपणापासूनच मला होता. मुळातच मराठी हा विषय मला लहानपणापासून आवडायचा, त्यामुळे असेल कदाचित. पण मराठी साहित्य, कविता, कथा, संग्रह, त्याचबरोबर प्रवास वर्णन ह्याची आवड मला लहानपणापासून होती. अनेक जण मला कधी कधी सहज प्रश्न विचारतात की तू वाचलेलं तुझ्या आयुष्यातलं पहिलं मराठी पुस्तक नेमकं कुठलं? तर अनेक जणांच्या बाबतीमध्ये असा एक संदर्भ कानावर येतो, तो म्हणजे श्यामची आणि त्याचे लेखक आहेत साने गुरुजी. पण मी श्यामची हे पुस्तक खरं सांगायचं झालं तर वाचलेलं आहे, पण अगदी तंतोतंत मला त्याची गोष्ट माहीत नाही आहे. पण मी माझ्या आयुष्यातलं वाचलेलं पहिलं पुस्तक जे माझं वाचून झालं आणि बेळगाव येथील लोकमान्य ग्रंथालयातल्या बुक लवर्स क्लबमध्ये मी ज्या पुस्तकाचा सगळ्यात पहिल्यांदा परिचय करून दिलेल्या पुस्तकामधला ते म्हणजे प्रभाकर पेंढारकर लिखित रारंग ढांग हे पुस्तक तुम्हाला दिसतंय इथे. छोट्याशा अगदी काही रंगातून निर्माण झालेला एक फक्त मुखपृष्ठाचा भाग तुम्हाला दिसतो आहे. लेखकांचं नाव आहे आणि पुस्तकाचं देखील नाव आपल्याला बघायला मिळतं. एकतर हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी मला माझ्या एका मैत्रिणीने भेट म्हणून दिलेलं होतं आणि तिने मला सांगितलं होतं, अनघा हे तुला पुस्तक नक्कीच आवडेल. आणि निश्चितच हे पुस्तक मला अतिशय आवडलं, कारण ह्या पुस्तकाची कथा, या पुस्तकाची गोष्ट ही सुरू होतीये लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे नावाच्या एका व्यक्तीभोवती. ह्या संपूर्ण पुस्तकाची कथा आपल्याला फिरताना दिसते. हिमालयामध्ये रस्ते बांधण्याचं काम करणारी जी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे, त्या रोड ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा आणि अंबेरीसारख्या एका छोट्याशा खेडेगावातून त्या शहरामध्ये आलेला, मुंबईत राहणारा, त्यानंतर मात्र इंजिनियर झालेला असा हा मुलगा ज्यावेळेला कडेकपारीतल्या हिमालयासारख्या ठिकाणी जातो आणि तिथे जाऊन रस्ते बांधणीचं काम तिथे सुरू करतो, त्याच्या स्वतःच्या हाताखाली हजारो लाखो लोक तिथे कामाला यायला लागतात, तेव्हा त्यांच्याबरोबर राहताना त्याची कधी मैत्री होते, कधी तो सत्ता वापरतो, कधी अधिकाराचा वापर करतो, पण तरी देखील स्वतःच्या मनातली माणुसकी जी आहे ती सदैव तो इथे टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो. अशा अर्थाची ही कथा आपल्याला इथे बघायला मिळते. हिमालय, सतलजची असणारी नदी, कामाकरता आणि पैशाकरता आणि कुटुंब चालावं याकरता हजारो मैलाचा प्रवास करून स्वतःच्या कुटुंबापासून लांब राहणारी माणसं सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात. नेहमीप्रमाणे हे पुस्तक नेमकं कसं आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आपण हे पुस्तक आतल्या बाजूनही बघूया, हे कुठल्या प्रकाशनाचं आहे ते बघूया आणि ह्याची आत्तापर्यंतच्या किती आवृत्ती निघाल्या तेही आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. हे पहा, हे पुस्तक आहे मौज प्रकाशन यांचं आणि ह्याचं मुखपृष्ठ तयार केलेलं आहे बाळ ठाकूर यांनी. आणि ज्यावेळेला हे पुस्तक मिळालं होतं मला तेव्हा त्याची किंमत होती 80 रुपये. प्रकाशक आहेत याचे संजय भागवत आणि मुद्रक आहेत माधव भागवत. आणि इथे तुम्ही बघू शकता आत्तापर्यंतच्या इसवी सणानुसार त्याच्या आवृत्त्या निघालेल्या आपल्याला बघायला मिळतात. अगदी 1981 पासून ते 2006 पर्यंत आजवर त्याच्या 11 आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि अतिशय छान आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अजूनही याच्या आवृत्त्या निघत आहेत. ऑनलाईन हे तुम्हाला पुस्तक आजही अवेलेबल होऊ शकतं किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रंथालयातून, बुक डेपोमधून सुद्धा हे पुस्तक घेऊ शकता. आणि इथे आपण बघू शकतो श्री विश्राम बेडेकर जे लेखक होते त्यांना हे पुस्तक समर्पित केलेलं आहे. इथं प्रस्तावना आपल्याला दिसून येते. पुस्तकाची प्रस्तावना जी असते ही फार महत्वाची असते, कारण ह्या संपूर्ण पुस्तकाच्या प्रस्तावनेतून पुस्तकाचा जो साचा आहे, ती जी भाषा आहे ती आपल्याला बघायला मिळते. स्वतः लेखक प्रभाकर पेंढारकर यांनी याची प्रस्तावना लिहिलेली आपल्याला दिसते आणि इथून ह्या पुस्तकाची सुरुवात आपल्याला बघू शकता. एकतर हे पुस्तक खूप जुनं आहे, त्यामुळं कदाचित ह्याचा साचा म्हणा किंवा ह्याचं कव्हर म्हणा थोडंसं खराब झालेलं दिसतं, कारण एकतर हे खूप जुनं पुस्तक आहे, बरीच वर्ष मी वापरलेलं आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे ह्या पुस्तकावर आधारित एका निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा मी भाग घेतला होता. पुस्तक परिचयावरती तुम्ही निबंध लिहायचा होता आणि इथल्याच एका साहित्यिक मंडळाने घेतलेल्या त्या स्पर्धेमध्ये देखील मला या पुस्तकावर लिहिलेल्या निबंधाकरता पहिला क्रमांक मिळालेला होता. आणि इथे बलवंत आणि सकाळ ह्या वृत्तपत्रांनी देखील ह्या पुस्तकाची चांगल्या पद्धतीनं आखणी केलेली किंवा त्याबद्दलचे आपले
विचार मांडलेले दिसून येतात. इथं बलवंतमध्ये जे सांगितलेलं आहे किंवा सकाळमध्ये जे सांगितलेलं आहे ते अक्षरशः खरं आहे. ही कादंबरी वाचताना खरंच असं जाणवतं आपल्याला की चित्रपटाप्रमाणे कथानक जाणवतं, व्यक्तिरेखा जाणवतात. कारण सत्ता आणि अधिकार हातात आला की लोक त्याचा वाटेल तसा वापर करतात. पण सत्तेची जाणीव ही इतकी म्हणे विलक्षण असते की आपल्या शब्दाला लोक घाबरतात. कारण आपण त्यांना उद्ध्वस्त करून टाकू ही भीती असते. ही भीती आपण त्यांच्या मनात निर्माण करतो आणि म्हणून ती तयार होते. असे विचार ज्या वेळेला मुंबईत राहणाऱ्या आणि त्यानंतर हिमालयात येऊन राहणाऱ्या एका अत्यंत सुखवस्तू कुटुंबातला पण हुशार मुलगा जो आहे लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे ह्याच्या मनात जेव्हा येतात तेव्हा त्याला नेमकं काय वाटतं याबद्दलचे विचार ह्या संपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून इथं मांडलेत. प्रभाकर पेंढारकरांची अत्यंत सुंदर अशी असणारी लेखनशैली, करारी कमांडिंग ऑफिसरची इमेज जपणारी माणसं इथं आपल्याला बघायला मिळतात. पण विश्वनाथ मेहेंदळे सारखा अतिशय हुशार असलेला हा जो एक नायक आहे ह्या कादंबरीतला तो आपल्याला बघायला मिळतो. एकीकडे तो इथला अधिकारी पण आहे, दुसरीकडे मुंबईतल्या उमा नावाच्या एका प्रेयसीचा तो प्रियकर सुद्धा आहे. आंबेरीसारख्या छोट्याशा गावात राहणाऱ्या एका शिक्षकाचा तो मुलगा आहे आणि कॅप्टन सुकुमारन नायर आणि मीनू खंबाटा हे जे त्याचे सहकारी आहेत त्यांचा तो मित्र सुद्धा आहे. म्हणजे एकाच व्यक्तिरेखेच्या 4 वेगळी रूपं आपल्याला या कादंबरीतून बघायला मिळतात. पण ह्या संपूर्ण कादंबरीचा अर्थ जर का तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर पुस्तक हे मिळवा आणि नक्की वाचा. प्रभाकर पेंढारकर यांचं रारंगढांग हे माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक होतं जे मी वाचलेलं होतं आणि जे मला अतिशय आवडलं. व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही मला सांगा आणि हे पुस्तक लवकरात लवकर मिळवून वाचण्याचा प्रयत्न करा आणि वाचन संस्कृती लोकांच्यापर्यंत रुजावी पोहोचावी यासाठी असेच प्रयत्नशील राहा. आणि आपण आज इथेच थांबूया आणि जसं की संतांची वचनं सांगितलेली आहेत त्याप्रमाणे राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. पुस्तकं वाचा, पुस्तकं जपा आणि पुस्तकांची आवड स्वतःबरोबर इतरांच्या मनातही अशीच निर्माण करत राहा. अच्छा, बाय बाय.